नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज आपण महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहे, ते म्हणजे चिलिंग. तर नेमकं चिलिंग कशी असते आणि त्याच्यासाठी आपण कुठल्या उपाययोजना करू शकतो की जेणेकरून चिलिंग आपल्या प्लॉटमध्ये येऊ नये. मित्रांनो, चिलिंग कशा प्रकारे दिसते ते आपण जाणून घेऊ. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पूर्ण ज्या सेल्स आहेत त्या तुम्हाला ब्राऊन दिसतील. चॉकलेटी कलर जो आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसत असतो, यालाच आपण चिलिंग असे म्हणतो. चिलिंग नसलेली केळी कशी असते तुम्ही बघू शकता. या ठिकाणी पूर्ण सेल्स जे आहेत त्या तुम्हाला व्हाईट दिसतील, म्हणजे या केळीला चिलिंगचा प्रादुर्भाव झालेला नाही. तर मित्रांनो, त्यासाठी आपण जी उपाययोजना करणार आहेत त्यामध्ये आपल्याला प्लॉटच्या आजूबाजू हत्ती गवत जी त्याची लागवड करायची. तसेच आपल्याला अशा अन्नद्रव्यांचा उपयोग करायचा आहे की जे जमिनीत जाऊन उष्णता निर्माण करतील, जेणेकरून जी थंडीची जी लहर आहे ती आपल्या बागेमध्ये शिरणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी आपल्याला न्यूट्रिशनमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅश आणि सल्फर अशा अन्नद्रव्यांचा उपयोग करायचा आहे. त्यासोबत आपण कडी चुना जो असतो तोही त्याचाही वापर करू शकतो किंवा आपण प्लॉटमध्ये जागोजागी जो आहे ते दूर करू शकतो मित्रांनो. तर दूर करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये WG सल्फर टाकायचे, जेणेकरून जे थंडीची जी लहर आहे ती बागेमध्ये शिरणार. त्या ठिकाणी स्कर्टिंग बॅगचाही उपयोग करू शकतो, याच्यामुळे चिलिंगचा प्रॉब्लेम जो आहे तो येणार नाही आणि त्यासोबत आपल्या ज्या घराची शायनिंग आहे मेंटेन राहील मित्रांनो.